गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हा माझा पहिला व्लॉग आहे आणि आज आम्ही जातो आहे मुरुडला. तर सकाळीच असा रॅन्डम प्लॅन झाला. सकाळीच हॉटेल बुक केलं आणि आता आम्ही तिकडे वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि आज आहे सॅटर्डे. तर लेट्स गो. तर मित्रांनो, आम्ही वाघोलीमध्ये राहतो. तर आम्ही तिथून निघालो सकाळी 9 वाजता आणि वाघोली टू मुरुड 4.5 तासाचं अंतर दाखवत होतं. तर आम्ही रूट घेतला पिरंगूट, पौड, तामिनी घाट, त्यानंतर इंदापूर आणि मग मुरुड. रस्त्याची कंडिशन चांगली असल्यामुळे तुम्ही पुण्याहून मुरुडला 4.5-5 तासात पोहोचू शकता. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे तामिनी घाटात आणि थोडा वेळ ब्रेक घेऊया म्हणून गाडी थांबवलेली आहे. तर आम्ही ब्रेक घेतलेला आहे मुळशी डॅम जवळ. म्हटलं इथे 10 मिनिट थांबून पुढचा प्रवास चालू करू. तामिनी घाटातील हा पॉइंट माझा फेवरेट आहे. ज्यावेळी मी कोकणात जातो त्यावेळी या पॉइंटवर मी एक ब्रेक घेतो. विस्तृत पसरलेल्या मुळशी डॅमचं थंडगार निळसार पाणी आणि येथे वाहणारा वारा यामुळे मन प्रफुल्लित होतं. तर मित्रांनो, आता आपण जात आहे परत आपल्या गाडीकडे. थोडा ब्रेक घेतला तामिनी घाटात, म्हणजे मुळशी डॅम जिथे आहे तिथे. तर थोडं फ्रेश झालो कारण की कंटिन्युअस 2 तास ड्रायव्हिंग झाली होती. तामिनी घाटात 15-20 मिनिट ब्रेक घेतल्यानंतर आम्ही मुरुडचा प्रवास पुन्हा चालू केला. रोडची कंडिशन चांगली असल्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव खूप मस्त होता. काही पॅच सोडता रोड चांगल्या कंडिशनमध्ये आहे. मुरुड शहराच्या 5 किलोमीटर आधी डाव्या साईडला आम्हाला हा शांत सुंदर समुद्रकिनारा दिसला. किनाऱ्यालगत असलेल्या नारळाच्या झाडीमुळे या समुद्राला एक वेगळेच सुंदर रूप प्राप्त झाले आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा एक छोटासा समुद्र किनारा आहे. मुरुडच्या आधी 5 किलोमीटर अंतरावर समुद्र किनारा आहे आणि खूपच मस्त शांत कमी गर्दी असलेला समुद्र किनारा आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो नर्गिस फार्म रिसॉर्ट इथे, जिथे आम्ही एका रात्रीसाठी रूम बुक केली होती. इथे थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आणि जेवण केल्यानंतर आम्ही निघालो थेट मुरुड बीचवर. व्हाईट सँड असलेला हा समुद्रकिनारा 4 किलोमीटर पसरलेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत मुरुड बीचवर. तर तुम्ही पाहू शकता सनसेटचा टाईम झालेला आहे आणि खूप प्लेझंट असं वातावरण आहे. दिवसभराचा जो ट्रॅव्हलचा थकवा आहे तो 5 मिनिटात गेल्यासारखं वाटतो ज्यावेळी तुम्ही बीचवर येता. कपल किंवा फॅमिलीसाठी हा एक सुंदर बीच आहे कारण सनसेटच्या वेळी येथे खूप प्लेझंट असं वातावरण होतं. मुरुड समुद्र किनाऱ्यावरून आपल्याला पद्मदुर्ग किल्ला दिसतो, जो संभाजीराजेंनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता. या समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले भेटू शकतात. सूर्यास्तानंतर आम्ही येथे मुरुड बीच शो एन्जॉय केला. हा शो रायगड टाइम्सद्वारे शनिवारी आणि रविवारी आयोजित केला जातो, खास पर्यटकांसाठी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची ओळख अमोल देसाई यांच्याशी झाली. अमोल देसाई यांनी बदलापूर, तुंबाड, टायगर जिंदा है या मूवीसाठी स्पेशल आणि व्हिज्युअल इफेक्ट दिलेले आहे. विशेष म्हणजे अमोल देसाई हे मूळचे गडिंग्लज तालुक्यातील आहेत आणि माझेही गाव गडिंग्लज असल्यामुळे हा एक वेगळा योगायोगच होता. तू चुप है जीवन भर, तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए
मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण चाललो आहोत दत्त मंदिरला. काल संध्याकाळी बीचवर थोडा टाईम स्पेंड केल्यावर, मुरुड बीचवर टाईम स्पेंड केल्यावर आम्ही रिटर्न आलो आमच्या फार्म स्टेमध्ये. त्याचं नाव होतं नरगिस फार्म स्टे. थोडं आउटसाईड आहे पण चांगलं आहे, शांत आहे फार्म स्टे. आम्ही काल वेळेवर प्लॅन डिसाईड केल्यामुळे आम्हाला चांगली रूम घेता नाही आली, पण ठीक आहे. बट आता आम्ही चाललेलो आहोत दत्त मंदिरला, जिथे तुम्ही एका टेकडीवरून, ते मंदिर टेकडीवर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. आणि तिथून तुम्ही मुरुड समुद्रकिनारा आणि मुरुड जे शहर आहे त्याचा एक बर्ड व्ह्यू पाहू शकता. खूप सुंदर असं ठिकाण आहे. मुरुडपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेलं हे दत्त मंदिर एका टेकडीवर आहे. आम्ही सकाळी लवकर पोहोचलो असल्यामुळे मंदिर अजून उघडले नव्हते, पण मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर होता तो खूप प्रसन्न होता. तर बघू शकता, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं, एक सुंदर असा बर्ड व्ह्यू तुम्हाला इथून भेटतो पूर्ण मुरुड शहराचा. आणि तुम्हाला इथून मुरुड जंजिरा फोर्ट पण दिसतो, समुद्रकिनारा पण दिसतो दत्त मंदिराच्या टेकडीवरून. तर एक सुंदर शांत मंदिर आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की सकाळच्या टाईमला जर या मंदिरला आला तर हे खूप प्लेझंट असं वातावरण भेटेल तुम्हाला. त्यानंतर आम्ही गेलो जंजिरा फोर्ट फेरी पॉईंट येथे. हा फेरी पॉईंट राजापुरी गावाजवळ आहे. तिथून तुम्हाला 100 रुपयामध्ये फेरी भेटेल आणि गडावर एंट्री तिकीट आहे प्रत्येकी 25 रुपये. किल्ल्याचा इतिहास ऐकून आम्ही थक्कच झालो. हा किल्ला 1565 साली आदिलशाही सुलतानांनी बांधला आहे. जझीरा म्हणजे अरबीमध्ये बेट या नावावरून या किल्ल्याचे नाव जंजिरा असे पडले आहे. 1630 साली सिद्दी जौहर यांनी हा किल्ला जिंकला व या किल्ल्याची तटबंदी करून या किल्ल्याला अजिंक्य बनवले. शिवाजी महाराजांनी आणि पुढे संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर हल्ला केला, पण या किल्ल्याला जिंकण्यात त्यांना यश नाही आले. संभाजी महाराजांनी येथून 8 किलोमीटर अंतरावर असलेला पद्मदुर्ग हा किल्ला जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला. किल्ल्याचे भौगोलिक स्थान, मजबूत तटबंदी आणि गुप्त मार्ग या कारणांमुळे हा किल्ला अजय राहिलेला आहे. 4 मुख्य दरवाजे, बुरुज, 2 गोड्या पाण्याचे तलाव आणि सिद्धी राजाचा राजवाडा असे ह्या किल्ल्याची आकर्षणे आहेत. मिश्र धातूपासून बनलेल्या मुख्य 3 तोफी तुम्ही येथे पाहू शकता. और इसका रेंज जो है 5 किलोमीटर तक इसका रेंज है. आगे से बारूद वगैरह किल्ल्याचा रोमांचक असा इतिहास जाणून घेतल्यानंतर आम्ही निघालो खोकरी टोम बघण्यासाठी. खोकरी टोम येथे एकूण 3 समाध्या आहेत. हे टोम पूर्णपणे दगडामध्ये बांधले गेले असून याला 300 ते 350 वर्षे कंप्लीट झाली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाठीमागे टॉम्ब आहेत, ज्याला आपण थडगे म्हणतो मराठीमध्ये. हा जो रोड आहे हा मुरुडला जाणारा रोड आहे आणि त्याच्या उजव्या साईडलाच तुम्ही बघू शकता 3 टोटल दगडी टोंब आहेत. आणि त्यातलं मेन टोंब आहे ते सिद्दी खान यांचं आहे, जे 1707 ते 1734 या काळात मुरुडचे चीफ होते. उरलेल्या 2 टोमपैकी एक आहे सिद्दी कासिम यांचे आणि दुसरे आहे खैरियत खान यांचे. 300-350 वर्षापूर्वीचे हे दगडी बांधकाम पाहून आम्ही थक्क झालो. इथे थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. निसर्गाची देण लाभलेल्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या या भागाला भेट देऊन मन प्रफुल्लित झाले. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व जागांची गुगल मॅपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
नवे लोकेशन आणि नवे अनुभव घेऊन भेटू पुढच्या भागात.